तर प्रो कबड्डी सीझन 12चं ऑप्शन हे झालेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील भरपूर खेळाडू यांची टीम बदलली आहे। तर कोणते खेळाडू कोणत्या टीममध्ये आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो, यंदाच्या ऑप्शनमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकूण 60च्या वर खेळाडू होते, परंतु फक्त 13 खेळाडूंवर बोली लागली आहे। तर फक्त 13 खेळाडूंना टीमांनी घेतले आहे। भरपूर खेळाडू हे अनसोल्ड झाले आहेत। तर कोणते आहेत हे 13 खेळाडू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जरा वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर कॅटेगरी ए मध्ये सगळ्यात पहिला खेळाडू होता आपल्या महाराष्ट्राचा, तो म्हणजे शुभम शिंदे। शुभम शिंदे हा एकच खेळाडू होता जो कॅटेगरी ए मध्ये होता। तर शुभम शिंदेवर खूपच साऱ्या टीमांनी बोली लावली, परंतु तेलुगू टायटन्सने एकूण 80 लाख अशी मोठी बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले। तर शुभम शिंदे हा सीझन 12 तेलुगू टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे। कॅटेगरी बी मध्ये देखील आपल्या महाराष्ट्राचा एकच खेळाडू होता, तो म्हणजे डिफेंडर संकेत सावंत। संकेत सावंतवर देखील खूपच टीमांनी बोली लावली। शेवटी पटना पायरेट्सने एकूण 40 लाख आणि 50,000 अशी बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले। तर संकेत हा आपल्याला सीझन 12साठी पटना पायरेट्सकडून खेळताना दिसणार आहे। तर पुढे कॅटेगरी सी आणि कॅटेगरी डी खेळाडूंचं ऑप्शन झालं। तर कॅटेगरी डी मध्ये आणि कॅटेगरी सी मध्ये देखील आपल्या महाराष्ट्रातील खूपच सारे खेळाडू होते। तर कॅटेगरी सी मध्ये पहिला खेळाडू होता तो म्हणजे मयूर कदम। मयूर कदम याला एकूण 13 लाख अशी बोली लावत बंगाल वॉरियर्सने आपल्या संघात घेतले आहे। मयूर कदम यावर बंगाल वॉरियर्सने FBMचा यूज केला आहे आणि त्याला आपल्या संघात घेतले आहे। मयूर कदम हा पुन्हा एकदा बंगालकडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू हा स्टार रेडर आकाश शिंदे होता। आकाश शिंदेवर खूपच टीमांनी बोली लावली। यू मुंबा, बेंगलुरू बुल्स, जयपूर हे खूपच टीमा त्याच्यावर बोली लावत होते, परंतु शेवटी बेंगलुरू बुल्सने एकूण 53 लाख आणि 10,000 अशी बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले। तर आकाश शिंदे हा आपल्याला बेंगलुरू बुल्सकडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू हा अजिंक्य पवार होता। अजिंक्य पवार देखील पहिल्या राऊंडमध्ये अनसोल्ड होता, परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला दबंग दिल्लीने बेस्ट प्राईसवर घेतले आहे, म्हणजे एकूण 13 लाखाच्या बेस्ट प्राईजवर त्याला आपल्या संघात घेतले आहे। अजिंक्य पवार हा दबंग दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू हा रेडर प्रणय राणे होता। प्रणय राणे देखील पहिल्या राऊंडमध्ये अनसोल्ड होता, परंतु त्याला देखील दुसऱ्या राऊंडमध्ये UP योद्धाने एकूण 13 लाखाची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे। तर प्रणय राणे हा सीझन 12 UP योद्धाकडून खेळताना दिसणार आहे। पुढचा खेळाडू हा अरकम शेख होता। अरकम शेखवर एकूण 25 लाख 30,000 अशी बोली लागत त्याला दबंग दिल्लीने आपल्या संघात घेतले आहे। तर अरकम शेख हा मागच्या सीझनला पटना पायरेट्सकडून खेळत होता, परंतु या सीझनला तो दबंग दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे। पुढील खेळाडू हा बाळा जाधव होता। बाळा जाधव हा एक डिफेंडर आहे आणि तो मागच्या सीझनला अनसोल्ड झाला होता, परंतु या सीझनला त्याचा कमबॅक झाला आहे आणि त्याला पटना पायरेट्सने घेतले आहे। तर बाळा जाधव आणि संकेत सावंत हे दोघी कव्हरचे खेळाडू आहेत आणि ते आपल्याला कव्हरवर खेळताना दिसणार आहेत। तर पुढचे खेळाडू हे कॅटेगरी डीचे आहेत। कॅटेगरी डी मध्ये देखील आपल्या महाराष्ट्रातील खूपच सारे खेळाडू होते, परंतु त्यामधले फक्त 5च खेळाडू जे आहेत ते सोल्ड झाले आहेत। त्यामध्ये युवा खेळाडू होते, त्यामध्ये साहिल राणे हा देखील होता। साहिल राणेला एकूण 9 लाखाची बोली लावत बेंगलुरू बुल्सने आपल्या संघात घेतले आहे। पुढचा खेळाडू हा शुभम रहाटे होता। शुभम रहाटे हा एक डिफेंडर आहे आणि त्याला देखील बेंगलुरू बुल्सने 9 लाखाची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे। पुढचा खेळाडू हा शुभम बिटके होता। शुभम बिटके हा एक रेडर आहे, त्यावर एकूण बेंगलुरू बुल्सने 9,10,000 अशी बोली लावत आपल्या संघात घेतले आहे। तर हे तिघी खेळाडू जे युवा आहेत ते आपल्याला बेंगलुरू बुल्सकडून खेळताना दिसणार आहेत। पुढचा खेळाडू हा रोहन तुपारे होता। रोहन हा एक डिफेंडर आहे आणि तो आपल्याला पुनेरी पलटणकडून खेळताना दिसणार आहे। पुनेरी पलटणने एकूण 9 लाखाची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले आहे। पुढचा खेळाडू हा एक डिफेंडर खेळाडू होता, तो म्हणजे सुरेश जाधव। सुरेश जाधववर तमिल थलायवासने 9,50,000 अशी बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले आहे। तर हे होते 5 युवा खेळाडू। तर भावांनो, आपल्या महाराष्ट्रातील खूपच मोठमोठे खेळाडू, चांगले खेळाडू होते ते अनसोल्ड झाले आहेत। त्यामध्ये तेजस पाटील, वैभव गर्जे, आदित्य शिंदे असे खूपच खेळाडू आहेत जे अनसोल्ड झाले आहेत। तर भावांनो, तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंबद्दल काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर असेच प्रो कबड्डीबद्दल आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ येत असतात।